नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपल्याला लवकरच असा एक जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. त्या ट्विस्टमध्ये आता असं पाहायला मिळणार आहे की कला अद्वैतला विचारते, आपल्या दोघांमधलं नातं तरी काय? ह्या घरात मी कुठल्या नात्याने राहू? कोणीही येतं आणि मला प्रश्न विचारतं, तुझं ह्या घरातलं स्थान काय? आता मी ह्या घरातली मोलकरीण आहे का? ह्या घरातली धुनी भांडी सगळ्यांचं मन राखायचं, कोणाला काय हवं, कुणाची काय आवड आहे, काय नाही ते सगळं बघायचं, त्यांना खुश ठेवायचं, एवढं स्थान उरलं आहे का माझं ह्या घरामध्ये? असा अद्वैतला प्रश्न विचारल्यानंतर अद्वैत मात्र निशब्द होऊन जातो. कला मात्र फार रडत असते. तिला वाईट वाटत असतं, ह्या घरात मी इतक्या हक्काने राहते, अगदी डोळे बंद करून कुठल्या कोपऱ्यात अंधारात जरी पाठवलं तरी कुठे काय आहे हे मला माहिती आहे. कुणाला काय द्यायचं, कधी द्यायचं, कोणाला कसली ॲलर्जी आहे, कसलं काय आवडतं नाही आवडत, सगळं काही ठाऊक आहे. मग मी या घरात कुठल्या नात्याने राहते? मी एवढं सगळं करते ते कोणासाठी करते हेच मला कळत नाही. खरं सांग ना, मी ह्या घरात तुझ्यासाठी कोणत्या स्थानासाठी मी ह्या घरात राहते हे तरी सांग. तुझं आणि माझं नातं काय? पण तितक्यात तिला तिच्या आईचा फोन येतो. तिची आई तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. तिचा कंठ असा दाटून आलेला असतो, तिच्याच्याने हॅलोसुद्धा म्हणवत नसतं. मग ती आईला म्हणते 2 मिनटं थांब. मग तिला तरीही रडायला येत असतं. मग रडता रडता ती थोडीशी थांबते. अद्वैत हे सगळं काही पाहत असतो. त्याच्या मनावर काहीतरी परिणाम होत असतो, पण आता सांगता येत नसतं त्याला. मग पुन्हा ती तिच्या आईशी बोलू लागते. आई तिला विचारत असते, बाळा घरात तुझ्या काय चाललं आहे, कशी आहेस तू? पण आईपासून सगळं काही ती लपवत असते. तिची आई म्हणते, मी तुला लहानपणापासून ओळखते, तू एवढी एवढी होती ना तेव्हापासून तू कधीच तुझ्या मनातलं कुणालाच सांगत नाही. पण एक सांगू, कधी जर काही तुझ्या मनाला वाटलं तर तू एक गोष्ट लक्षात ठेव की तू खूपच हुशार आहे आणि प्रत्येक गोष्ट तुला कशी हँडल करायची ठाऊक आहे. कोणाच्याही दडपणाखाली येऊ नको. कोणी तुला काही म्हटलं तरी त्यांच्याकडे लक्ष देऊ नको, खंबीर राहा. मग ती तिच्या आईशी बोलते. तिला जरा बरं वाटतं. मग ती अद्वैतला पुन्हा बोलण्यासाठी त्याच्याकडे जाते. तेव्हा अद्वैत म्हणतो, मला तुझ्याशी बोलायचं आहे, पण आता ती खूप दुःखी आहे. इतक्या वेळची मी तुझ्याशी बोलत आहे, तू माझ्याशी एक शब्दही बोलला नाही, आता मला तुझ्याशी बोलायचं नाही असं म्हणून ती तिथून निघून जाते. अद्वैत मात्र त्याच्या तोंडातले शब्द तोंडातच ठेवतो. त्याला जी गोष्ट सांगायची होती ती त्याला सांगताच आली नाही. त्याला काय सांगायचं होतं म्हणून तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्याच्या तोंडातनं ते शब्द तिच्यासमोर निघालेच नाही. त्याची घालमेल त्याच्याकडेच राहिली आणि त्याला आता सुचत नसतं की कुणाशी ह्या विषयावरती बोलावं, कुणाला तरी सांगायला हवं, पण ते सांगायचं कुणाला? त्याच्या मनात आता कलाचं स्थान काय आहे आणि काय नाही हे तो आता आबाला सांगायचं ठरवतो. आणि आबांकडे जाऊन तो म्हणतो, आज जे काही घडलं ते खरंच खूप वाईट होतं. ती खूप रडत होती. ती रडताना मला पाहवत नव्हतं. कुणास ठाऊक माझा जीव खूप कासावीस होतं. आणि आबा ह्या नात्याला काय म्हणायचं? मला तिच्याबद्दल वाटणारी ही फिलिंग हे काय आहे? तेव्हा आबा हसतात. आबा त्याला म्हणतात, खरं तर याला प्रेम म्हणतात, जे तू मान्य करत नाही. तुला तिच्याबद्दल काहीतरी वाटत आहे, पण तिला सांगताही येत नाही. मग पुन्हा अद्वैत म्हणतो, म्हणजे काय नक्की? अरे एखाद्या आपल्या व्यक्तीला कुठलाही प्रकारचा त्रास झाला, त्याच्या डोळ्यात पाणी आलं तर सगळ्यात पहिले आपल्या जिव्हारी लागतं, त्याला प्रेम म्हणतात असंही आबा समजत असतात. अद्वैत मात्र सगळं काही ऐकत असतो. त्याला जो कलाने प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर त्याला मिळालेलं असतं. आबाई हसत असतात, अरे वेडा, तू खरंच प्रेमात पडला आहे. तू तिला जाऊन एकदा सांग तरी. तुझं प्रेम तू तिच्यासमोर व्यक्त कर, मग ती बघ समोरून तुला प्रेमाच्या बदल्यात किती प्रेम देईल. आणि प्रेम दिलं तर प्रेमच मिळतं. तो म्हणतो, पण आबा तुम्ही आता मदत करा. तिची एवढी घालमेल, एवढं रडरड, हे कसं बंद करायचं? मदत करा. मग आबा म्हणतात, बरं मी सकाळी बघतो, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि तिला नकळतपणे सगळं काही शिकवतो. सकाळी सकाळी ती देवपूजा करण्यासाठी अंगणामध्ये तुळशीकडे जात असताना आबा तिला हाक मारतात आणि तिला सांगतात, कला आज ना तू अंगणामध्ये हळदीचा आणि कुंकवाचा सडा मार आणि छान सडा मार हां. एकदम लक्ष्मीच्या पावलांनी आपल्या घरात कुणीही यायला हवं. कला दारात गेल्यानंतर पाण्याचा शिंपडा टाकायला लागते आणि कुंकवाचा पाण्याचाही शिंपडा करते. आणि आबांनी दारामध्ये पाय पुसणं ठेवलेलं असतं, त्याच्यावरनं पाय सटकत स्वतःला सावरण्यासाठी कला लगेच तिचा हात भिंतीला टेकवते आणि पडण्यापासून वाचते. पण तिच्या हाताला जे कुंकवाचा ठसा असतो ना, तो जसाची तसा भिंतीवर छापला जातो. आबा म्हणतात, आज ना घरात सकाळी सकाळी आपल्याला शुभ शकून मिळालेला आहे. ह्या घरामध्ये तुझं स्थान तू विचारत होतीस ना काय आहे, तर बघ देवाने आपल्याला कौल दिला. तुझं या घरात एकदम महत्त्वाचं आणि पहिलं स्थान आहे. तू ह्या घरची लक्ष्मी आहे, माझी लाडकी सून आहे. जर तुला कोणी सवाल केला तू ह्या घरात कुठल्या नात्याने राहते, तर समोरच्या व्यक्तीला आता तू चोख उत्तर द्यायचं. समोरच्या व्यक्तीला सांगायचं,
मी या घराची सून आहे आणि सून ह्या नात्यानेच या घरात राहते. एकदम खंबीरपणे कोणीही नयनासारख्या बाईवेगने जरी तुला बोलला ना, तू ह्या घरात कोणत्या नात्याने राहते, तिला सांगायचं मी ह्या घरातला सून ह्या नात्याने राहते. आता हे गोष्ट नकळतपणे आद्वेकने तिच्यापर्यंत पोहोचवलेली असते. आद्वेकला तिच्याशी बोलायचं असतं. तो तिला हाक मारतो, प्रेमाने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. मात्र ती म्हणते काय काम आहे, कशाला बोलवतोय. मग तो म्हणतो काही नाही, तू बरी आहेस का हे विचारायचं होतं. तिला का कुणास ठाऊक तो जे प्रश्न विचारतोय तो आज इतका वेगळा का वाटत आहे. याच्यात ना खूप बदल घडलेला दिसतोय. इकडे नयना तिला हाक मारते आणि तिला सांगू लागते माझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन ये. तेव्हा ती म्हणत असते मी तुझ्यासाठी काहीही करणार नाही आणि तुम्हाला समजतेस कोण, मी या घरातली नोकरानी नाही, असं चोख उत्तर कलाने दिलेलं असतं. नयना मात्र तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते की मला आत्ताच्या आत्ता मला जे हवं ते पाहिजे, तू ह्या घरातली कामवालीच तर आहे. तेव्हा मात्र कला खूप चिडते. इथून पुढे हा शब्द जर तू माझ्यासमोर वापरला तर तुझं थोबाड फोडून ठेवल. लहान बहीण समजून कधीही तुला मी उलटून उत्तर दिलं नाही, पण तू जे बोलत आहे ते खूपच अवघड आहे. इथून पुढे असे शब्द बोलायचे नाही. मी या घरातली सून आहे, सून या नात्याने मी इथे राहते. जशी तू आहे ना तशीच मीही आहे. आता ती बोलून निघून जाते, पण मात्र नयनाचा संताप झालेला असतो. ती म्हणते ह्या गोष्टीचा बदला मी जरूर घेणार, तिला तिची लायकी दाखवणार. इकडे मात्र आद्वेक कलाशी एकदम प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करत असतो, तिच्याशी बोलत असतो. तेव्हा मात्र ती म्हणते तू बरा आहेस ना नक्की, इतका गोड माझ्याशी कसा वागू शकतो, इतक्या दिवसात कधी वागला नाहीस, मग तुझी तब्येत तर बरी नाही ना. असं बघून ती त्याला हात लावून बघते आणि चेक करते खरंच तुला ताप वगैरे आला आहे का, इतका गोड बोलतोय, मला ते झेपतही नाही. मग त्याला राग येतो, म्हणजे तुझ्याशी बोलणंही गुन्हाच आहे, कसंही बोललं तरी तू मान्यच करत नाही आणि काहीतरी बोलून माझं मन दुखत असते. असं बोलून तो रागाने त्याच्या रूममध्ये जाऊन बसतो. ही मिस खरे आहे ना, कधीच माझं काही ऐकत नाही बाबा, हिला कसल्या भाषेत सांगावं, कसं वागावं हिच्याशी नक्की. इकडे मात्र नयनाने ठरवलेलं आहे आता ह्या मुलीला धडा शिकवायचा. कलाला मुद्दाम ती त्रास देण्यासाठी पाणी सांडव आणि काही सांडवून द्यायचं आणि कलाला सांगायचं हे पुसून काढ ते पुसून काढ आणि कलाला नकळतपणे तिची लायकी दाखवायची असं ती ठरवते. आणि त्या सगळ्या गोष्टींवरती आता आद्वेकने पाणी फिरवलेलं असतं. आद्वेक तिच्या सगळ्या हालचालींवर लक्ष ठेवतो. तिने पाणी सांडवले असतं ते नयनालाच पुसायला लावतो. आता कलाला तो सांगतो की तुझी जी बहीण आहे ती मुद्दाम सगळं तुझ्या बाबतीत करत आहे आणि तुला त्रास देण्याची एकही संधी ती सोडत नाही, जेणेकरून तू खचून जावी, तुझ्या आतला सगळं बळ निघून जावं, हा तिचा प्रयत्न आहे, हे तुझ्या लक्षात यायला हवं. ती मुद्दाम तुला त्रास देण्याचा प्रयत्न करते, हेही तू लक्षात घे. तेव्हा तिने काही बोलल्याचं तू टेन्शन घेत जाऊ नको. आबा मात्र आता आद्वेकशी बोलायला आले. खूप दिवस झाले मी तुझं वागणं बघतोय, पण तू जोपर्यंत तुझ्या मनातली गोष्ट तिला सांगत नाही तोपर्यंत तिलाही तुझ्या बाबतीत कसं का कळेल तू पण तिच्या प्रेमात पडला आहे. मला असं वाटतं तू ना हळूहळू तुझी मनातली भावना तिच्यासमोर व्यक्त करायला हवी आणि ते व्यक्त करणं म्हणजे काही गुन्हा नाही. एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला प्रेम वाटणं आणि हे साहजिक असतं, पण ते सांगताही आलं पाहिजे. सांगितलं नाही तर समोरच्याला कळेल कसं. तू प्रयत्न करून पहा. मग तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागतो. तर ती म्हणते तू नक्की काय म्हणण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा तो तिच्याशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारत मारत तिच्या जवळ जातो आणि तिला सांगण्याचा प्रयत्न करतो की मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. मात्र कला म्हणते तू माझ्यासमोर कुठलेही शब्दच बोलू नको, काहीही सांगू नको मला, असं म्हणत त्याचं तोंड दाबते आणि त्याला बोलण्यापासून थांबवते. आता ह्या दोघांचा गुलदस्ता नक्की कधी फुटणार हे पाहणं खूपच रंजक ठरणार. ते पाहण्यासाठी आपण चॅनलवर नक्कीच भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही लवकरात लवकर पोहोचवू. चला तर मग पुन्हा भेटू. धन्यवाद.